रोज सकाळी लाखो भारतीय एक छोटीशी गोळी घेतात जेवणा अगोदर. पॅन्टोप्रॅझोल, ओमिप्रॅझोल, रॅबीप्रॅझोल. डॉक्टरांनी लिहून दिली होती कदाचित 2-3 वर्षांपूर्वी. मेडिकल स्टोअरवाला पण बिना प्रिस्क्रिप्शनचं देऊन टाकतो. काही जण तर 4-5 वर्षापासून ही गोळी घेत आहेत. मी एक GI सर्जन आहे. गेल्या 20 वर्षापासून मी पोटाच्या आजारांवर ऑपरेशन करतो आणि मी बघतो जेव्हा ही गोळी वर्षानुवर्ष कोणाच्या देखरेखीशिवाय घेतली जाते तेव्हा पोटाचं काय होतं. आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे. तुमच्या प्रिस्क्रिप्शनवर जे कुठेही लिहिलेलं नाही. माझ्या ओपीडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी हे सांगतो. आज तुम्हालाही सांगतो. थांबा माझ्याबरोबर. नमस्कार. गट टॉकमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर संदीप सबनीस. मी GI, HPB आणि बेरियाट्रिक सर्जन म्हणून नाशिकच्या अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. मी मागचे 20 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. तुम्हाला वाटेल हे चॅनल आपण का बनवलं. कारण दर आठवड्याला माझ्या ओपीडीमध्ये पेशंट्स येतात, रुग्ण येतात. गुगलवर वाचलेल्या चुकीच्या माहितीमुळे घाबरलेले असतात, गोंधळलेले असतात. माझं काम एकच आहे, तुम्हाला तीच माहिती द्यायची जी माझ्या पेशंट्सना, रुग्णांना मी देतो. सत्य, स्पष्ट, भीती न घालता. हे व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर सबस्क्राईब करा. तुमचे प्रश्न कमेंटमध्ये टाका. मी प्रत्येक कमेंट वाचतो, प्रयत्न करतो त्याचा उत्तर देण्याचा. तर चला सुरू करूया. भारत हा जगातील सर्वात जास्त PPI गोळ्या खाणारा देश. पॅन्टोप्रॅझोल, ओमिप्रॅझोल, रॅबीप्रॅझोल, ओमिप्रॅझोल कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये जा, प्रिस्क्रिप्शन न विचारता मिळतं. हे बेकायदेशीर नाही, पण ही एक मोठी समस्या आहे. कारण ह्या गोळ्या बनल्या आहेत शॉर्ट टर्मसाठी, 4 आठवडे, जास्तीत जास्त 6 आठवडे. पण माझ्याकडे रुग्ण येतात जे 4-4, 5-5 वर्षापासून ह्या गोळ्या घेत आहेत आणि कुणीही त्यांना सांगितलेलं नाही की ह्याचा परिणाम शरीरावर काय होणार आहे किंवा काय होतो आहे. चला आपण आज ते बदलायचा प्रयत्न करूया. ऍसिडिटी म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊया. जेव्हा तुम्हाला ती जळजळ होते तेव्हा शरीरात नक्की काय होतं. तुमच्या खाण्याच्या नळी म्हणजे फूड पाईपच्या खालच्या टोकाला एक मस्क्युलर व्हॅल्व्ह आहे, ज्याला आपण लोअर इसोफेजियल स्फिंक्टर असं म्हणतो. त्याचं काम सरळ आहे. जेव्हा जेवण खाली जातं तेव्हा बंद व्हायचं आणि जेवण पचेपर्यंत बंदच राहायचं. जेव्हा हा व्हॅल्व्ह नीट काम करतो तेव्हा स्टमक मधला ऍसिड आतच राहतं. पण जेव्हा हा कमकुवत होतो तेव्हा ऍसिड वर येतं, फूड पाईपमध्ये येतं. फूड पाईपला स्टमक सारखं प्रोटेक्टिव्ह लाइनिंग नसतं, म्हणून तिथे डॅमेज सुरू होतो, ज्याच्यामुळे आपल्याला जळजळ होते. आता एक महत्वाची गोष्ट जी बहुतेक लोकांना माहित नाही. बहुतेक ऍसिडिटी जास्त ऍसिड तयार होण्यामुळे होत नाही, तर ती व्हॅल्व्ह कमकुवत असण्यामुळे जाणवते. या रुग्णांमध्ये ऍसिडची पातळी नॉर्मल असते किंवा काही वेळेला ऍसिड कमी सुद्धा असतं. आपण जेव्हा PPI ची गोळी घेतो म्हणजे ऍसिड सप्रेस करतो तेव्हा आपण फक्त सिम्पटम दडवतो. आपण ही व्हॅल्व्हचा जो प्रॉब्लेम आहे तो फिक्स करत नाही. आणि हे का महत्वाचं आहे, कारण ऍसिड आपला शत्रू नाही. ऍसिड जरुरी आहे. प्रोटीन पचवण्याचं काम ते करतं. जेवणातलं बॅक्टेरिया संपवण्याचं कामही ऍसिडच करतं. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ज्याला आपण म्हणतो त्याला ऍक्टिव्हेट करण्याचं किंवा ऍक्टिव्ह करण्याचं काम सुद्धा ऍसिडच करतं. आणि वर्षानुवर्ष जर आपण ऍसिड बंद होण्याच्या गोळ्या घेतल्या तर दुसऱ्या समस्या निर्माण होतात. मग त्या समस्या कोणत्या आता सांगतो. ह्या PPIच्या गोळ्या स्टमक मधल्या ऍसिड बनवणाऱ्या पंप्सना बंद करतात. शॉर्ट टर्म 4 ते 6 आठवडे, 8 आठवडे ह्या अत्यंत इफेक्टिव्ह आणि सेफ आहेत. H. पायलोरी इन्फेक्शनमध्ये, अल्सरमध्ये, ब्लिडिंगमध्ये जीव वाचवतात. मी स्वतःही लिहितो ह्या गोळ्या. मी तुम्हाला बंद करायला सांगत नाहीये, पण लॉंग टर्म डेटा आपल्याला काय सांगतो. 3 महिन्यांपेक्षा जास्त ह्या गोळ्या घेतल्या तर मॅग्नेशियमची डेफिशियन्सी होते, म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता होते. मॅग्नेशियममुळे काय होतं, कमतरतेमुळे स्नायूंमध्ये गोळे येतात, थकवा येतो, कधी कधी
हृदयाचं हार्टबीट इरेग्युलर होऊ शकतं. 6 महिन्यांपेक्षा जास्त जर ह्या गोळ्या घेतल्या तर व्हिटॅमिन B12च्या ॲब्सॉर्प्शनमध्ये प्रॉब्लेम येतो. कारण व्हिटॅमिन B12 आपण जे जेवणामध्ये घेतो त्याला मोकळं करण्याचं किंवा सोडवण्याचं काम हे स्टमकमधलं ॲसिड करतं. जेव्हा ॲसिडच नाही तेव्हा B12 ॲब्सॉर्प्शन नाही, आणि B12ची कमतरता झाली तर हातापायांना मुंग्या येणं, जडपणा वाटणं, थकवा आणि सिरियस केसेसमध्ये परमनंट नर्व डॅमेजही होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाचं, तुमच्या स्टमकमधलं ॲसिड तुमची पहिली संरक्षण रेषा आहे. म्हणजे आपण काय म्हणू त्याला, पहिली डिफेन्स वॉल आहे, जी हार्मफुल बॅक्टेरिया विरुद्ध तुमचं संरक्षण करते. जेव्हा हे ॲसिड कमी होतं तेव्हा क्लॉस्ट्रेडियम डेफिकल सारखे धोकादायक बॅक्टेरिया आपल्या पोटामध्ये, आपल्या इंटेस्टाईनमध्ये वाढू शकतात. क्लॉस्ट्रेडियम डेफिकल हा सिरियस आजार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे लोकांना सगळ्यात जास्त सरप्राईज करतं की तुम्ही अचानक जेव्हा PPI बंद करता ॲसिड सप्रेशन रिबाउंड होतं. म्हणजे काय, पूर्वीपेक्षाही जास्त ॲसिडिटी होते, जळजळ होते. मग रुग्ण काय करतात, गोळी परत सुरू करतात. मग हीच सायकल आहे ज्यामुळे आठवड्याची प्रिस्क्रिप्शन दिलेली गोळी 4 वर्ष 5 वर्षाची डिपेंडन्सी बनते. मी स्पष्ट सांगतो, ही तुमची चूक नाही, कारण आतापर्यंत कोणी तुम्हाला सांगितलेलंच नाही. तर मग काय करायचं, उपाय काय, मी माझ्या रुग्णांना सांगतो, ते तुम्हालाही सांगतो. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट, रात्रीचं जेवण कधी करता. जर तुम्ही जेवण करून लगेच झोपलात तर ग्रॅव्हिटी तुमच्या वाल्वच्या विरोधात काम करते. सो GRD साठी सगळ्यात इफेक्टिव्ह नॉन मेडिकेशन चेंज, म्हणजे विदाऊट गोळ्या औषधं, विदाऊट काही मेडिकेशन्स, सगळ्यात महत्त्वाचा चेंज म्हणजे रात्रीचं जेवण 7:30 वाजेपर्यंत करायचं आणि जेवणानंतर किमान 2 तास सरळ राहायचं, झोपायचं नाही. म्हणजे आपल्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये कमीत कमी 2 तासाचं अंतर असलं पाहिजे. दुसरं, जेवणानंतर 10 मिनिटं चालणं. रिसर्च आपल्याला असं सांगतोय की जेवणानंतर चालल्यानं गॅस्ट्रिक एम्प्टिंग इम्प्रूव्ह होते, रिफ्लक्स सिग्निफिकंटली कमी होतो. फास्ट चालणं नाही, नुसतं चालणं, ज्याला आपण सुरुवातीच्या काळामध्ये शतपावली म्हणायचो, तसं 10 मिनिटं चालणं इज मोर दॅन इफेक्टिव्ह. तिसरं, जर वेट जास्ती आहे तर 5 किलो वेट कमी केलं तरी ॲसिडिटीमध्ये खूप फरक पडेल. इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर म्हणजे पोटातलं प्रेशर ज्याच्याने कमी होतं आणि रिफ्लक्सही सिग्निफिकंटली कमी होतं. काही पेशंट्समध्ये हायटल हर्निया नावाचा प्रकार असू शकतो, ज्याच्यामध्ये सिव्हिअर रिफ्लक्स असतो. अशा कंडिशनमध्ये फंडोप्लायकेशन नावाची एक दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया तुमच्या वाल्वला परमनंटली फिक्स करू शकते आणि याचं सोल्युशन देऊ शकते. योग्य रुग्णांसाठी डेफिनेटली दॅट इज ट्रीटमेंट ऑफ चॉईस. आता जर PPI बंद करायची असेल तर अचानक बंद करू नका, ग्रॅज्युअली कमी करा. अल्टरनेट डेजवर या अगोदर, नंतर हळूहळू बंद करा. आणि रिबाउंड झालाच तर काळजी करू नका, तो टेम्पररी आहे, तो ओलांडा. एक उदाहरण सांगतो. 42 वर्षांचे एक सॉफ्टवेअर इंजिनियर माझ्याकडे एक दुसऱ्या कारणास्तव आले होते. बोलताना त्यांनी सांगितलं की 4-5 वर्षापासून पॅन्टोप्राझोल घेतोय, अगदी स्वतःच दरवेळी मेडिकलमधनं विकत घेऊन घेत आहे. मी ब्लड टेस्ट केली, व्हिटॅमिन B12 होतं 140, नॉर्मल रेंज असते 200 ते 900, त्यामुळे खूपच कमी होतं. 6 महिन्यांपासून थकलेले होते, हातापायांना मुंग्या येत होत्या, न्यूरोलॉजिस्टकडेही गेले, आणखी बऱ्याच तपासण्या केल्या, पण कारण समजत नव्हतं. कारण कुणी ह्या PPIकडे बघितलंच नाही. असो, हळूहळू आम्ही पॅन्टोप्राझोल बंद केलं, लाईफस्टाईल बदलली, B12 सप्लिमेंट दिले. आता B12 नॉर्मल झालं, थकवा गेला, मुंग्या गेल्या, त्यांना सर्जरी कुठलीही लागली नाही. लागली ती फक्त माहिती. हेच गट टॉक इंडियाचं मेन उद्दिष्ट आणि कारण आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1, PPIची गोळी ही शॉर्ट टर्म सोल्युशन आहे, तुमच्या आयुष्यभराचं प्रिस्क्रिप्शन नाही. त्यामुळे 3 महिन्यांपेक्षा जास्त जर घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांना विचारा की का. 2, जेवण 7:30 वाजेच्या आत करा, जेवणानंतर 2 तास झोपायचं नाही.
हा एकच बदल खूप जणांची ॲसिडिटीचा प्रॉब्लेम परमनंटली बरा करू शकतो. 3. PPIची गोळी अचानक बंद करू नका, कारण रिबाउंड होतो. ग्रॅज्युअली कमी करा. रिबाउंड हा टेम्पररी आहे, त्यामुळे त्याची काळजी करू नका. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हा सगळ्यांना विचारायचा आहे की तुम्ही किती वर्षापासून ॲसिडिटीची गोळी घेताय? आपला रिप्लाय कमेंटमध्ये लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि रिप्लायही करतो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एखाद्या परिजनांना जे वर्षानुवर्षांपासून ॲसिडिटीची गोळी घेत आहेत त्यांना फॉरवर्ड करा. गट टॉक इंडियाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.